यदालम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदालम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं प्रियात् नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय राम राजा राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत
चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगे रंगात देह वाहो रे कीर्तन संगे रंगात देह वाहो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे स्वरूपी मन हे लाविता सौख्याम्हा हो स्वरूपी मन हे लाविता सौख्याम्हा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ हो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ हो तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गाऊ हो प्रेमे गाऊ प्रेमे गाऊ प्रेमे गाऊ हो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय देवर्षी नारद महाराज की जय महर्षी वेदव्यास मुनि महाराज की जय सब संतन की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी मना चंदनाचे परित्वाजी जावे मना चंदनाचे परित्वाजी जावे पर्यंतरी सज्जनानी वभावे पर्यंतरी सज्जनानी वभावे देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी
हा स्वाधीन सहसा नव्हे पराधीन, परंतु हा परोपकारी झिजवून कीर्ती रूपे उरवावा. पंढरीनाथ भगवान की जय. देवांसाठी म्हणून केला जाणारा जो यज्ञ आहे, त्या यज्ञातील यज्ञ भाग हा विश्वरूप, त्यातला काही भाग जो देवांचा आहे तो असुरांना देत होता. हे इंद्रदेवांना कळलं आणि कळता क्षणी त्यांनी रागाने काय करावं तर विश्वरूपाचा शिरच्छेद केला. त्यामुळं रागावलेला त्वष्टा जो होता, त्वष्ट्याने यज्ञामधूनच मंत्रांच्या साह्याने एक अक्राळ विक्राळ असा असुर निर्माण केला. लाल रंगाचे केस संभार असलेला तो अक्राळ विक्राळ असुर हातामध्ये त्रिशूळ घेऊन नाचत नाचत त्यांनी तिन्ही लोकांना त्राहीमाम करून सोडलं होतं. त्यामुळं सगळे घाबरलेले देवगण ऋषीगण सगळेजण आले भगवान विष्णूंकडे. एव्हरी क्वेश्चन वन सोल्युशन. भगवान विष्णू सगळेजण आले भगवान विष्णूंकडं आणि आपले जे काही गारहण आहे, आपल्यासाठी जी मदत लागणार आहे ती याचना भगवंताकडे करायला लागले. श्रीवरा श्रीवरा कृपाती करा आम्हासरा, तुझेची पाय मातला क्रूर सुर तो पाहसी काय. श्रीवरा श्रीवरा कृपाती करा आम्हासरा, तुझेची पाय मातला क्रूर सुर तो पाहसी काय. आणि मग भगवान विष्णूंनी याच्यावर उपाय सुचवला. तो असा की महर्षी दधीची जे वेदांचे जाणते आहेत त्यांच्या अस्थी या तपोबलाने सिद्ध झालेल्या आहेत. दैवी शक्तीचा दैवी गुणांचा वास त्यांच्या अस्थींच्या ठाई आहे आणि त्या अस्थींपासून जे वज्र बनेल त्या वज्राने हा वृत्रासुर ठार होणार आहे. त्याशिवाय तो मरणार नाही म्हणाले. त्यामुळे तुम्ही दधीची ऋषींकडे जावा. आता जायला खरं काही हरकत नाही, काही वाटायला पण काही हरकत नव्हती. पण याआधी इंद्रदेवांकडून दधीची ऋषींचा घोर अपमान झाला होता. तरी पण इंद्रदेव त्यांच्या आश्रमी गेले आणि मागणी केली. कशाची? तुमच्या अस्थींची. साधी गोष्ट आहे का मंडळी? जिवंतपणी एखाद्या माणसाला त्याच्या अस्थी मागाव्यात, पण इंद्रदेवांनी त्या मागितल्या. खरं तर दधीची ऋषींना आनंदच झाला. का? कारण हा नरदेह जो मिळालेला आहे तो समाज कल्याणासाठी, परोपकारासाठी, कशासाठी? चांगल्या गोष्टीसाठी वापरला जाणार आहे, यासाठी त्यांना आनंद झाला. तरी पण इंद्रदेवांची परीक्षा घेण्यासाठी म्हणून ते म्हणाले, देवन, अरे प्राणापेक्षाही प्रिय असलेला असा हा देह प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी जरी मागितला तो तरी देशील का? यावर इंद्रदेवांनी मान खाली घालून म्हणावं, महर्षी, कसं आहे की आमच्यासारखे याचक स्वार्थी असतात. ते केवळ स्वतःचा विचार करतात. पण तुमच्यासारखे समर्थ दाता कधी नाही म्हणत नाहीत. कारण ते स्वतःचा विचार न करता इतरांचा विचार आधी करतात. प्रसन्न झालेले दधीची ऋषींनी म्हणावं, देवन, खरोखर आहे, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. हा नरदेह जो दुर्लभ आहे, हा देह जर इतरांसाठी झिजवला नाही, परोपकारासाठी, इतरांच्या कल्याणासाठी जर याचा वापर झाला नाही, तर तो शूद्र निर्जीव वस्तूपेक्षाही शूद्र समजावा. असं म्हणून दधीची ऋषींनी योग सामर्थ्याद्वारे आपला हा देह किंवा आपला हा प्राण जो आहे तो पंचतत्वात विलीन केला आणि मग त्यांच्या देहामध्ये असणाऱ्या अस्थी घेऊन वज्र निर्माण केलं. विश्वकर्म्यांनी वज्र निर्माण केलं आणि त्या वज्रापासून वृत्रासुराचा नाश झाला. मंडळी, जिवंतपणी आपल्या अस्थींचं खत बनवावं लागतं, तेव्हा कुठं हा देह परोपकारासाठी झिजला असं म्हटलं जातं. एखाद्यासाठी झिजणं ही साधी गोष्ट नव्हे. ही संस्कृती भारताला लाभलेली आहे. कुठली? तर हा नरदेह जो देव दुर्लभ आहे, देवाला सुद्धा हा देह मिळवण्यासाठी अवतार धारण करावा लागतो. हा देव दुर्लभ असलेला देह
हा सज्जनांना संतोष होण्यासाठी, परोपकारासाठी, सत्कर्मासाठी, देव देश आणि धर्मासाठी जर झिजवला तर आणि थर खऱ्या अर्थाने या नरदेहाचं सार्थक होईल, या नराचा नारायण होईल, असा आशय सांगतायचा समर्थ रामदास. समर्थ रामदास आपलं अवघं आयुष्य ज्यांनी राष्ट्रप्रेमासाठी, राष्ट्र उद्धारासाठी आणि परमार्थासाठी चंदनाप्रमाणे झिजवलं असे समर्थ. हनुमंत आणि प्रभू श्रीराम यांना आपलं आराध्य मानणारे समर्थ, ज्यांनी धर्मकारणामध्ये राजकारणाचा उल्लेख अगदी जाणीवपूर्वक केला असे समर्थ. यांचं वर्णन करताना दुर्गादास म्हणतात, स्फूर्तीच्या नवथर लहरी उसळती जयाच्या हृदयी, स्वातंत्र्य सौख्य भोगाया उत्सुकता ज्याचे ठाई, परदास्य बघून देशास जीवास चैन जानाही, जो सेवक निज राष्ट्राचा सत्पुत्र हिंदू भूमीचा, अवतार मूर्त त्यागाचा मंत्र त्या रामदासाचा, जय जय रघुवीर समर्था मंत्र त्या रामदासाचा, जय जय रघुवीर समर्था, जय जय रघुवीर समर्था, जय जय रघुवीर समर्था. वयाच्या 12व्या वर्षी कानावर लग्नपंडपात उभे आहेत आणि कानावर सावधान हा शब्द पडला. सावधान हा शब्द कानावर पडता क्षणी लग्न मंडपातून फडकले. पुढं 12 वर्ष तपश्चर्या केली आणि आता त्याच्या पुढची 12 वर्ष भारत भ्रमणासाठी म्हणून निघाले. 12 वर्ष भारत भ्रमण केलं आणि एक वेळ अशी आली, हिमालयात आहेत आणि एक वेळ अशी आली, रामरायांनी स्वतः दर्शन दिलेलं आहे, आत्मसाक्षात्कार झालेला आहे. आता हा आत्म्याचा पक्षी या देहाच्या पिंजऱ्यात किती दिवस ठेवायचा असं समजून समर्थ टोकाचे अंतर्मुख झाले आणि देहत्यागाच्या हेतूनी त्यांनी मंदाकिनी नदीमध्ये 1000 फुटावरून उडी मारली. मात्र प्रभू रामरायांनी येऊन त्यांना अलगद झेललं आणि सांगितलं, तुम्हास जगदोद्धार करणे आहे, तुमची तनु ती आमची तनु पाहे, 2 तपे रक्षिली काय आहे, धर्म संस्थापने कारणे. आणि मग रामरायांची ही आज्ञा घेतली आणि आपलं अवघं आयुष्य देव देश आणि धर्मासाठी चंदनाप्रमाणे झिजवलं. असे समर्थ केवळ शब्दातून नाही बरं का, प्रत्यक्ष स्वतःच्या कृतीमधून तुम्हा मला उपदेश करताना म्हणतात, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया घडावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परियंतरी सज्जना निववावे. जय जय रघुवीर समर्थ. प्रत्येकाला ठाऊक आहे आज ना उद्या मृत्यू येणार आहे. ते काही वर्षांपूर्वी ना सकाळमध्ये एक सदर यायचं ग्राफिटी नावाचं, त्यात वाचलेलं वाक्य अजूनही लक्षात आहे. खूप लहान होते तेव्हा, म्हणजे आता काही फार मोठ्यात असं नाही, पण त्यावेळी एक ग्राफिटी नावाचं एक सदर यायचं आणि त्याच्यात एक वाक्य आलं होतं की मृत्यू हा अनुवांशिक आहे, प्रत्येकाला येणार आहे. हे आम्हाला कळतं आहे, पण तरी पण प्रत्येकजण गळ्यामध्ये अमरपट्टा घालून आल्यासारखं वागतं. हा नरदेह जो देव दुर्लभ आहे, अतिशय दुर्लभ आहे, जो आपल्याला मिळालेला आहे, इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असा देह मला मिळालेला आहे, त्याचा वापर मी वेगळ्या पद्धतीने करतोय का पशुपक्ष्यांप्रमाणे करतोय, याचा विचार न करता अवघं आयुष्य निव्वळ व्यर्थ निघून जातं आपलं. कसं व्यर्थ निघून जातं? श्लोककर्ते म्हणतात, आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. जन्माला आला, सगळा प्रपंच व्याप वाढवला, सगळं साठवलं, पण तरी पण श्लोककर्ते म्हणतात व्यर्थ गेला. का बरं व्यर्थ गेला? प्रपंच उभा केला एवढा, काडीने जमून घर बांधलंय, बंगला बांधला, मुलांना उत्तम शिक्षण दिलं, त्यांना सेट केलं, पण तरी पण व्यर्थ गेला म्हणताय. नाहीतर काय मंडळी, या नरदेहाचा मुख्य उद्देश जो आहे तो परमार्थ, तो साधला नाही. पण व्यर्थ कसा म्हणता येईल? पशुपक्ष्यांप्रमाणे व्यर्थ का म्हणताय? याचं कारण असं आहे, हे सगळं पशुपक्षी देखील करतात. का? काड्या कुट्या जमून पशुपक्षी घरटी बांधत नाहीत? बांधतात, त्यांचा तर जीव एवढासा, तरी देखील त्यांचे बंगले ते बांधतातच की.
पिलांना जन्म तेही देतात, पिलांना त्यांच्या पायावर उभं करणं, त्यांना उडायला शिकवणं, हे सगळं ते करतात जे आपणही करतो. पण आपल्यात आणि त्यांच्यात असलेला फरक जो या देहाचा, या बुद्धीचा आहे. नरदेह हा स्वाधीन आपले निर्णय आपण घेऊ शकतो, तो या देहाचा वापर परमार्थासाठी, लोककल्याणासाठी करावा. हे आपण या देहामध्ये करू शकतो, हे आपण न जाणता केवळ प्रपंचात अडकतो. म्हणून श्लोककर्ते म्हणतात व्यर्थ गेला. मग हे असं आयुष्य व्यर्थ जाऊ नये म्हणून समर्थ तुम्हा मला उपदेश करताना म्हणतात, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया करावी. हेची क्रिया करा म्हणजे देहे त्यागिता. आधी त्याग म्हणजे काय बघू. त्याग म्हणजे आम्हाला वाटतं केवळ सोडून देणं, केवळ सोडून देणं एवढा मर्यादित जर अर्थ असता तर लहानपणी कागदाची होडी सोडूनच देतो की हो आपण पाण्यात, त्याला पण त्यागच म्हणावं. त्याग, दान, परोपकार, सोडून देणं, टाकून देणं यामध्ये थोडा थोडा फरक आहे बरं. मग आम्ही परवा एक काकू भेटल्या, पटकन म्हणाल्या, माझ्या इतक्या आवडत्या 15 साड्या होत्या म्हणाल्या, माझा एवढा जीव त्या साड्यांवर देऊन टाकल्या म्हणाल्या मावशींना. अचानक 15 साड्या, काय माझ्या आवडत्या साड्यांचा मी त्याग केला आहे म्हणाल्या. अचानक कसं काय बरं, काय सांगावं अहो, नवीन आणलेल्या साड्या ठेवायला कपाटात जागा नव्हती म्हणून दिल्या. मग याला त्याग म्हणावं का? नाही. नको असलेली वस्तू दुसऱ्याला देणं आणि त्याला त्याग किंवा दान म्हणणं हे निव्वळ भोंदूपणाचं लक्षण आहे. मग त्याग कशाला म्हणावं? फार व्याकरणाच्या भाषेत घुसायचं नाही आपल्याला, जायचंच नाही तिकडं. त्याग कशाला म्हणावं? चंदनाप्रमाणे झिजणं, ज्याप्रमाणे निरंजनातील वात स्वतः जळते पण इतरांना प्रकाश देते. कुणासारखं? अनेक उदाहरणं आहे. भारत ही नररत्नांची खाण आहे, पण मुखावर नाव येतं ते शिवाजी महाराजांचं. असा त्याग, अपूर्व त्याग कुणी केला असं म्हटलं तर कुणाला आठवावं? समर्थांनीच सांगितलंय, शिवरायांसी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्तिरूपे सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिजे तो योग, राज्य साधनेची लगबग कैसी केली. शिवरायांशी आठवावे म्हणाले समर्थ. सरदारकी मिळालेली आहे, सगळं सैन्य मिळालेलं आहे, सुखामध्ये राहू शकत होते, पण नाही, जे सुख मला मिळतंय ते माझ्या प्रजेलाही मिळालं पाहिजे. माझी प्रजा ही होरपळून निघालेली आहे म्हणाले. त्यांना सुख मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपलं अवघं आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवलं. आपलं अवघं आयुष्य झिजवलं म्हणून झिजणं या शब्दासाठी शिवाजी महाराजांना आठवावं. आणि ते तसे झिजले म्हणून साधिला तो योग, हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले, जे ठरवलं होतं ते प्राप्त करू शकले. आणि आज आपल्या महाराष्ट्राला नव्हे देशाला एक वेगळी ओळख शिवाजी महाराजांमुळे निर्माण झालेली आहे. याचं कारण त्यांनी आपलं अवघं आयुष्य देव, देश आणि धर्मासाठी झिजवलं. त्यामुळे कीर्तिरत्नांच्या माला तर त्यांच्या आजही गळ्यात पडत आहेत, पण हिंदू जनमानसाच्या हृदयावर त्यांची अमीट अशी एक छबी निर्माण झालेली आहे. पद्यकर्ते म्हणतात, शिवरायांनी देह झिजवला स्वातंत्र्यासाठी, सिंहगडावर तानाजीचा विक्रम त्यासाठी, मुरारबाजी संग्रात लढता लढता पडला, खिंड रांगणा बाजी प्रभूचा स्मारक तो झाला, कैक मावळे कैक मराठे लढून लढून मेले, मायभूमीच्या यशो मंदिरी शिखर करीत गेले, धर्मरक्षिता रणांगणी जे चिरंजीव झाले, धन्यतेच हो म्हणून त्यांना वंदन हे पहिले, त्यांना वंदन हे पहिले, त्यांना वंदन हे पहिले. आज शिवाजी महाराजांची कीर्ती दिगंत आहे. याचं कारण आपला देह हा नरदेह देव, देश आणि धर्मासाठी झिजवलेला आहे, परोपकारासाठी झिजवलेला आहे, इतरांच्या कल्याणासाठी झिजवलेला आहे. त्यामुळं आज सत्कीर्तीच्या माळा त्यांच्या गळ्यात आजही पडत आहेत.
मग ही जी कीर्ती आहे, जी सत्कीर्ती आपण ज्याला म्हणतो, ही कीर्ती कशी आहे? सुभाषितकार म्हणतात, अनन्य गामिनी उंपुसा कीर्ती रेका पतिव्रता. सतीपेक्षाही पतिव्रता असणारी अशी ही कीर्ती नावाची सहगामिनी आहे म्हणाले त्या पतीची. का? कारण सतीला पतिव्रता का म्हणतात? कारण ती पतीच्या बरोबर सहगमन करते, त्याच्याबरोबर जाते. पण कीर्ती श्रेष्ठ आहे म्हणाले का? कारण ती त्याला या भूतलावरून जाऊच देत नाही. सत्कीर्तीच्या रूपाने ती इथंच राहतो. त्यामुळं सतीपेक्षाही कीर्ती श्रेष्ठ आहे म्हणाले. पण ही कीर्ती दोन प्रकारची आहे, एक सत्कीर्ती आणि एक अपकीर्ती. सत्कीर्ती व्हावी म्हणून देह झिजवायचा आहे हे सांगायची वेळ आलेली आहे. याचं कारण आजकाल एक नवीन ट्रेंड आला आहे, बदनाम होए तो क्या हुआ, नाम तो होता है, असं म्हणून लोक बदनाम होत आहेत. कशासाठी? नाव होण्यासाठी, कीर्ती मिळवण्यासाठी. रावण कसा चांगला होता, दुर्योधनावर कसा अन्याय झाला, हे परोपरीनं पटवून देतात लोक. पण तरी देखील असं जरी असलं तरी ती त्यांना देखील पटत नाही आहे. कशावरून? उगाच कुणाचं तरी ऐकून बुद्धिभेद व्हावा अशी परिस्थिती निर्माण होऊन हे बोलत आहेत. हे त्यांना देखील पटत नाही, कारण ती अपकीर्ती आहे. मग त्यांना पटत असतं तर त्यांनी त्यांच्या मुलांचं नाव रावण आणि दुर्योधन ठेवलं असतं ना. ऐकिवात आहे का कुठं कुणी आपल्या मुलाचं नाव रावण ठेवलं आहे, दुर्योधन ठेवलं आहे? नाही, कारण कुणालाही अपकीर्ती नको आहे. म्हणून समर्थ म्हणतात, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. ही अपकीर्ती जी आहे ती माणसाला जिवंतपणी मारते, आणि जी सत्कीर्ती आहे ती माणसाला मेल्यानंतर पण जिवंत ठेवते. त्यामुळे प्रत्येकाला सत्कीर्ती हवी आहे. माणसाला हव्या असणाऱ्या 3 महत्त्वाच्या गोष्टी, त्यातली ही एक. पहिली कुठली? धनेशणा, दारेशणा, आणि तिसरी आहे ती लोकेशणा. धनेशणा, ईशणा म्हणजे इच्छा. धनेशणा, पैसा कुणाला नको आहे, सगळ्यांना हवा आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या स्थापन केल्या, भरपूर पैसे मिळत आहेत, तरी देखील मोठ्या काय इंडस्ट्रियल एरिया वाढतोच आहे. अजून त्यातून मोठ्या कंपन्या स्थापन करून अजून पैसा ओढायचा प्रयत्न चालूच आहे. एवढ्या पैशावर कुणी समाधानी राहत नाही, कारण पैसा सगळ्यांना हवा आहे. त्याला म्हणावं धनेशणा प्रत्येकाची आहे. दारेशणा म्हणजे या पंचेंद्रियांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करणे. प्रत्येकाला वाटतं या पंचेंद्रियांच्या इच्छा पूर्ण करणे म्हणजेच प्रपंच. म्हणजे काय? डोळ्याला चांगला सिनेमा बघायला मिळणं इथं, पण टी व्हीवर बघतो आपण, पण साध्या टी व्हीवर नीट दिसत नाही, चांगली क्वालिटी पाहिजे म्हणून साधा टी व्ही सोडून आम्ही फ्लॅट टी व्ही घेतो. चांगलं पाहिजे, त्याची इच्छा, सुख मिळावं. अंगाला नेसायला तलम वस्त्र हवी आहेत, त्याचं सुख हवं आहे. कानांना उत्तम संगीत हवं आहे. पोळी भाजी असली तरी आमची मुलं आई काहीतरी अजून चांगलं दे गं म्हणतात. का? कारण जिभेचे भुकेचे चोचले नाही पुरवायचेत, जिभेचे चोचले पुरवायचेत. पंचेंद्रियाच्या इच्छा आवडी पूर्ण करणं म्हणजे दारेशणा. आणि तिसरी आहे लोकेशणा. मंडळी, एक वेळ या वरच्या 2 नाहीत अशी माणसं मिळतील की नाही, जे आहेत त्यात आम्ही समाधानी आहोत, पुरेसं आहे एवढं आम्हाला. पण लोकेशणा म्हणजे प्रसिद्धी, चांगली प्रसिद्धी हवी आहे असं नको म्हणणारं कोणी माणूस दिसणार नाही. लोकांनी मला चांगलं म्हणावं, माझ्या गळ्यात सत्कीर्तीच्या माळा पडाव्यात, ऑटोग्राफ प्लीज म्हणा, लोकांनी पुढं यावं, माझ्या कीर्तनाला चांगलं म्हणावं असं कुणाला वाटणार नाही. सगळ्यांना वाटतं. म्हणजे प्रत्येकाला मला चांगलं म्हणावं असं वाटतं. खरं तर याला प्रसिद्धीचे हाव म्हणावं. पण समर्थ या सामान्य माणसांच्या या विचाराला एक वेगळी दिशा देतात. ते म्हणतात कीर्ती हे जीवनमूल्य आहे. लोक माझं चांगलं व्हावं किंवा त्याचं चांगलं व्हावं म्हणून चांगलं वागत नाहीत, लोक काय म्हणतील म्हणून चांगलं वागतात. कायद्याच्या धाकापेक्षा समाजाचा धाक जास्त काम करून जातो. म्हणून
लोक चांगलं वागतात आणि लोकांच्या या मानसिकतेचा विचार करून समर्थ म्हणतात मना सज्जना हेची क्रिया धरावी. मनाला सांगतायत ते चांगलं व्हावं वाटतंय ना, तुला चांगलं म्हणावं वाटतंय ना, सामान्यांसाठी सांगतायत बरं का समर्थ. चांगलं व्हावं वाटतंय ना, मग मना सज्जना हेची क्रिया धर. मना काय कर, मनाला सांगतायत, आपल्याला सांगत नाही, आपल्या मनाला सांगतायत. काय सांगतायत, का मनालाच का सांगतायत? कारण कसं आहे, गुरुकृपा आहे, ग्रंथकृपा आहे, देवकृपा आहे, पण आत्मकृपा म्हणजे मनाची अनुकूलता जर नसेल तर काही उपयोग नाही. इथं समर्थ मानसशास्त्रज्ञाच्या भूमिकेत जातात. साधी गोष्ट आहे, चांगलं म्हटलं तरच आम्ही काम करतो. काय सांगावं, पटकन म्हटलं त्याला, एक काकू आल्या होत्या, पटकन त्याला म्हटलं काय सांगावं, किती त्याला ओरडून बोलावं लागतं, एक काम ऐकत नाही. काम करायला आलेला निघून गेला, आई उगाचच नावं ठेवते म्हणून. निगेटिव्ह नकारात्मक बोललं की होणारं काम होत नाही. पण हेच त्याला काय सांगावं काकू, अहो आमचा मुलगा एक काम सांगा अजून 4 कामं चांगली करून येतो. विचारतो आई अजून काही आणायचं आहे का बाजारातून, असं म्हटलं की आनंदाने काम करणार आहे. असंच अगदी मनाचं आहे. मनाला जेव्हा तुम्ही सकारात्मक चांगलं बोलता तेव्हा ते मन काम करतं. म्हणून समर्थ मोठ्या खुबीनं मनाला सज्जन म्हणतात आणि मनाची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून ते म्हणतात मना सज्जना हेची क्रिया धरावी. कोणती क्रिया धरावी पुढच्या चरणात सांगतात. मना चंदनाचे परित्वा झिजावे. म्हणतात मनात चंदनाप्रमाणे झिज. चंदनाचंच झिजणं सांगितलंय का, कारण ही कीर्ती मिळणं, सत्कीर्ती मिळणं हे काही साधन नाही. त्यासाठी अवघं आयुष्य चंदनाप्रमाणे झिज. चंदनाची उपमा का दिलेली आहे समर्थांनी, कारण चंदन असं आहे की ते स्वतः कमी होत जातं, इतरांना सुगंध देतं, थंडावा देतं, इतरांना तर देतंही, पण जे त्याला झिजवतं, जो त्याला झिजवतो त्याच्याही हाताला सुगंध देतं. मग अशा दृष्टांतात म्हटल्याप्रमाणे अपकारकर्त्या इंद्रदेवांवर देखील उपकार केले. तो माझं चांगलं केलंय म्हणून मी मदत करेनच, पण माझं वाईट केलेलं असून सुद्धा त्याची आज गरज आहे. त्याचं कल्याण व्हावं असं त्या ऋषींना वाटलं म्हणून त्यांनी तो देह त्याग केला. त्याला समर्पक उदाहरण चंदनाचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात मना चंदनाचे परित्वा झिजावे. आणि असं कोण झिजलं, संत महात्मे. म्हणून आज 700 वर्ष झाली तरी ज्ञानोबा तुकोबांची कीर्ती दिगंत आहे. अगदी महाभारत काळापासून अरविंद विवेकानंदांपर्यंतची त्यांची कीर्ती दिगंत आहे आणि ती उत्तरोत्तर वाढतीये, कमी होत नाही. ती कीर्ती उत्तरोत्तर वाढते. याचं कारण त्यांनी आपलं अवघं आयुष्य एक ध्येय नजरेसमोर ठेवून केवळ स्वतःचा विचार न करता इतरांसाठी झिजवलं. मंडळी प्रश्न मनामध्ये असा येतो, मग सुरुवात कुठून करावी. ते आपल्या मराठीत एक म्हण आहे, आपल्या मराठीत चॅरिटी बिगिन्स ॲट होम. घरापासून सुरुवात करा म्हणाले. घरापासून सुरुवात करा. आपल्या माणसांसाठी जो झिजत नाही तो इतरांसाठी काय झिजणार. म्हणून घरापासून सुरुवात करा आणि मग हा मी जो घरासाठी झिजतोय तो हळूहळू व्यापक करा. जो संतांनी केला तो हळूहळू व्यापक करा. माझा तुझा आपला परका हा भेद नाहीसा करा आणि सर्वांसाठी समानतेनं, सगळ्यांचा समानतेने विचार करा जो संतांनी केला. संत कसे असतात, सज्जन कसे असतात, विभूती कशा असतात. सुभाषितकार म्हणतात अयम निजहा परो वेती गणनाम लघुचेतसाम उदार चरिताणाम तू वसुधैव कुटुंबकम. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे माझं हे तुझं हा भेद आपण करतो, पण जे संत महात्मे आहेत, सज्जन आहेत, ते हा भेद करत नाहीत. माऊली म्हणाले आता बघे विश्वची माझे घर. तुकोबांनी सांगितलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. असं म्हणून साकल्यांनी सर्वांचा विचार करून संत झिजतात, म्हणून ते अमर राहतात. आपलं अस्तित्व जे क्षुल्लक आहे खरं तर ते विराटात विसर्जित करणं म्हणजे झिजणं. साधी गोष्ट आहे. एक हिंदी कवी छान म्हणून गेलेले आहेत, मिटा दे अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे, मिटा दे अपनी हस्ती को कुछ मर्तबा चाहे के दाना खाक में मिलकर ही गुलो गुलजार होता है. ही आंब्याची कोय असते केवढीशी हो, स्वतःला जमिनीत गाडून घेते,
हां, उन्हातान्हात ते रोप वाढतं, ऊन वारा पाऊस सगळं सहन करतं, सगळ्या प्रतिकूल परिस्थितीचा स्वीकार करून त्याला तोंड देऊन ते बहरतं, ते रुजतं, ते वाढतं आणि मग एका आम्रवृक्षात त्याचं निर्माण होतं आणि मग ते पुढच्या पिढीला सावली देतं आणि गोड फळं देतं. तसं आपलं अस्तित्व विराटात विसर्जित करणं म्हणजे हे झिजणं. आणि हे झिजणं कुणासाठी असावं? समर्थ म्हणतात शेवटच्या चरणामध्ये, परीअंतरी सज्जनानी व्हावे. सज्जनांसाठी असावं म्हणाले. का? कारण दुर्जनांना निवडं ठाऊक नसतं. दुर्योधनाला समजावून सांगण्यासाठी, शांत करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. सगळे रथी महारथी त्याच्या बाजूनी जाऊन उभे राहिलेले आहेत. प्रत्यक्ष भगवंत आलेले आहेत. काय सांगतायत भगवंत? रश्मी रथीमध्ये रामधारी सिंह दिनकरजी खूप छान सांगतात. भगवंतांनी सांगितलं, मैत्री की राह बताने को, सबको सुमार्ग पर लाने को, दुर्योधन को समझाने को भगवान हस्तिनापुर आए, पांडव का संदेशा लाए. काय सांगावं? दो न्याय, दो न्याय अगर तो आधा दो, पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम. रखो अपनी धरती तमाम, हम वही खुशी से खाएंगे, परिजन परासी न उठाएंगे. पण दुर्योधन कसा होता? दुर्जन आहे, सज्जन नाही. दुर्योधन वह भी दे न सका, आशीष समाज के ले न सका, उल्टे हरि को बांधने चला, जो था असाध्य साधने चला. जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है. दुर्योधनाचा विवेक मेलेला होता. त्यामुळे दुर्जन निवत नाहीत. फार लांब दुर्योधनापर्यंत जायची गरज नाही. खरं तर 75 वर्ष झाली जे आपल्या शेजारी पाकिस्तानला आपण शांत करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा दहशतवाद कशाने थांबणार आहे मला सांगा? कारण दुर्जनांना निवणं ठाऊक नसतं. म्हणून समर्थ म्हणतात, परीअंतरी सज्जनानी व्हावे. भरताच्या त्यागाचं मूल्य हे प्रभू रामराय जाणून होते. रामरायांनाच ते कळणार होतं. ते कैकई आणि मंथरेला नाही कळणार. म्हणून सज्जनांना संतांना संतोष होईल असं वर्तन असावं. अशासाठी देह झिजवावा. कर्ण काही झिजला नव्हता का? कर्णाने आपलं अवघं आयुष्य झिजवलं दुर्योधनासाठी. पण शेवट सगळ्यांना माहिती आहे. म्हणून सज्जनासाठी झिजावं. अशा प्रकारे मंडळी, आपला जर हा जो नरदेह आहे तो सज्जनांना संतोष देण्यासाठी, देव देश आणि धर्मासाठी चंदनाप्रमाणे झिजवला तर आणि तर कीर्तिरूपाने तर अमर राहूच, पण याबरोबरीनं या नरदेहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. या नराचा नारायण झाल्याशिवाय राहणार नाही. मूळ अभंगामध्ये, मूळ श्लोकामध्ये समर्थ आपल्याला हेच सांगतात. मध्यंतर झालं. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. मना सज्जना हेची क्रिया धरावी. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी. देहे त्यागिता मारुतीराया बलभीमा भजना लागी द्या प्रेमा. 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 भजना लागी द्या प्रेमा. भजना लागी द्या प्रेमा. भजना लागी द्या प्रेमा. महारुद्र हनुमान की जय.
मारुतीसमोर कीर्तन करायचं आहे, मग वीराचंच कीर्तन करावं. सगळे वीरच आहेत आपापल्या क्षेत्रात, पण तो फक्त वीर असू शकत नाही, ती पण वीर असू शकते, आहेच आहे. कारण वीर ही वृत्ती आहे मंडळी. पुरुष काय पण स्त्रिया ही लढल्या, परंपरा ही आमची. तुला काय ठाऊक ती लढली वीरांगना झाशीची. दाभाड्यांची उमा आणखी चन्नम्मा कित्तूरची, पाहत चाळून पाने आमुच्या इतिहासाची. स्त्री पुरुष लहान मूल वृद्ध हे सगळे वीर वृत्तीने लढलाय असा आमचा इतिहास आहे. आणि आज असंच एक इतिहासातलं लखलखतं पान मी तुमच्यासमोर मांडणार आहे. मनू, कळलं सगळ्यांना? मनू, अगं किती वेळ झालाय, चल बघू. तुला पोहायचं कंटाळा येत नाही का ग? चल बघू. तुला जायचं असेल तर जा, मला अजून थोडा वेळ पोहायचं आहे. सकाळपासून पोहतीयस म्हणे, अगं भूक लागली नाही का तुला? चल बघू. या दोघी मैत्रिणींचं बोलणं चालू आहे, तोपर्यंत कानावर शब्द आले. मध्यम दूर व्हा घाट खाली करा, दूर व्हा घाट खाली करा. येतच ना इथे इंग्रजी सुंदरा, येतच ना इथे इंग्रजी सुंदरा. दूर व्हा घाट खाली करा, दूर व्हा घाट खाली करा. मड्डमा बोलती हाकला पोरटी, मड्डमा बोलती हाकला पोरटी. बोलते का तुम्ही घाट केला, बोलते का तुम्ही घाट केला. दूर व्हा घाट खाली करा, दूर व्हा घाट खाली करा. देश हे आमुचे, क्षेत्र ही आमुचे, पात्र ही आमुचे काय तोरा, पात्र ही आमुचे काय तोरा. दूर व्हा घाट खाली करा, दूर व्हा घाट खाली करा. दूर व्हा. एक शिपाई आला आणि यांना सगळ्यांना हाकलायला लागला, निघा 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 इथून. इंग्रज अधिकारी, इंग्रज शिपाई आहे. सगळेजण घाबरून निघून गेले. घाट मोकळा झाला. मनू मात्र जागची हलली नाही, पाण्यात तशीच पोहत राहिली. तो शिपाई पाण्यात उतरला, तिच्या हाताला धरला आणि बळच ओढून बाहेर काढलं. मगासपासून सांगतोय कळत नाही म्हणून घट्ट हात धरलेला. ही मनू बोलत बोलत त्याच्याबरोबर चालली आहे. हात हलवता हलवता पटकन हात वर घेतला, करकचून त्याच्या हाताला चावली, हात सोडवला आणि धावत गेली ती दरबारात. तिच्या मागोमाग हा देखील आला. विचारायला सुरुवात केली, कुठे आहे ती आगाऊ पोरगी? बाजीराव आहेत दरबारामध्ये. त्यांनी विचारलं काय झालं. घडलेला सगळा वृत्तांत सांगितला त्या शिपायाने. म्हणे चावलीच होय त्याला, नाहीतर काय, आम्ही तिथं आंघोळीला गेलेलो असताना यांनी यावं कशाला. म्हणे अगं इंग्रजांच्या बायका येणार होत्या ना स्नानाला, निघायचं आपण, बाहेर पडावं तिथून. इंग्रजांच्या बायका, त्यांना नाही त्यांचा देश, त्यांना नाही त्यांची नदी, त्यांना नाही त्यांचे घाट. त्यांनी जावं त्यांच्या देशात आणि त्यांच्या देशात करावी आंघोळ. या आंघोळीला येणार म्हणून आम्ही आमच्या नद्या का सोडायच्या, आमचे घाट का सोडायचे. म्हणून तडफेनं बोलत होती. सगळेजण भेदरून गेलेले होते की आता पुढं काय होणार. बाजीरावांनाच तिने विचारावं, तुम्ही का नाही सांगत यांना इथून निघून जायला. पण बाजीरावांकडे उत्तर नव्हतं. शांत बसण्याखेरीज काही उत्तर नव्हतं. प्रश्न पडला नाही मनूकोट. 1818ला जेव्हा शनिवार वाड्यावरचा भगवा जरीपटका खाली आला आणि युनियन जॅक तिथं आला, त्यावेळी बाजीराव पेशवे, दुसरे बाजीराव, त्यांना ब्रह्मावर्ताला नेऊन वसवलं इंग्रजांनी. सगळ्या संस्थानिकांना आपापली संस्थानं सोडायला लावली इंग्रजांनी त्या काळी. ब्रह्मावर्त लखनौ जवळ आहे, त्याला आता बिठूर म्हणतात. खूप सुंदर नावं बरं का आपल्या देशातल्या सगळ्या गावांची. ब्रह्मावर्त पण इंग्रजांना म्हणता येत नाही म्हणून त्यांनी बिठूर करावं. मुंबई म्हणता येत नाही म्हणून बॉम्बे करावं, आम्ही म्हणावं. पुणे न म्हणता येत नाही म्हणून पुना म्हणावं. सगळी नावं बदलली आणि या ब्रह्मावर्ताला, या बिठूरच्या तिथं बाजीरावांना वसवलं. त्यावेळी बाजीरावांनी इथून त्यांचा सगळा जो कबिला आहे किंवा त्यांचा जो काही पसार आहे तो सगळा घेऊन गेले इथून ते. आणि त्यांचे जे काही कारभारी नेले होते त्यातले एक महत्त्वाचं नाव म्हणजे मोरोपंत तांबे. त्यांची ही कन्या मनू, हिचं खरं नाव मनकर्णिका.
मनकर्णिका घाटावरीचा जन्म झाला म्हणून नाव मनकर्णिका ठेवलं. पण हिला लाडाने आणखीन एक नाव होतं. नाव असं होतं, मनुनाव रम्य हनुवटी. हे मनुनाव रम्य हनुवटी, गोरी गोमटी काय जणू छोटी. चाफ्याची कळी दिसे नगरात, बिजलीची चमक दिसे डोळ्यात. म्हणून छबिलीच तिला वदतात जी जी जी. म्हणून छबिलीच तिला वदतात जी 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 जी. मनू म्हणायचं, कुणी छबिली म्हणायचं. छबिलीचं दुर्दैव असं की ती अगदी 3 वर्षाची होती तेव्हा तिची आई गेली. मग एवढ्या लहान मुलीला घरी कसं ठेवायचं एकटीला. म्हणून मोरोपंत घरचं सगळं आवरायचं आणि या छोट्या छबिलीला मनूला घेऊन दरबारामध्ये यायचे. आणि दरबारामध्ये येऊन मनू काय नुसती बाबांबरोबर बसायची का, नाही, तिचं निरीक्षण चालू होतं. आणि हे करता करता दरबारामध्ये येऊन काय व्हावं, मित्र जोडले ज्ञान लाभले. मित्र जोडले ज्ञान लाभले, पेशव्यांसवे भाग्य चांगले. अश्व दौडती फेकती नभी, अश्व दौडती फेकती नभी. असिलता करी बरची घेतली, मर्द मर्दुनी तेज फाकले. मर्द मर्दुनी तेज फाकले, पेशव्यांसवे भाग्य चांगले. पेशव्यांसवे भाग्य चांगले. समविचारी असणारे मित्र जोडले. समवयस्क नाही म्हणता येणार. नानासाहेब पेशवे मनूपेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत. तात्या टोपे नानासाहेब पेशव्यांपेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत. वय वेगवेगळं आहे, वय मोठं आहे, पण विचार एकसारखे आहेत. त्यामुळं मैत्री घट्ट जमली आणि त्यांच्याबरोबर ती सगळ्या युद्धकला शिकली. तलवारबाजी शिकली, लाठीकाठी शिकली, भालाफेक शिकली, सगळं शिकली. राज्यकारभारात सुद्धा लक्ष घालत होती बरं का. हे सगळं करत असताना घरी स्वयंपाक करता येत होता. नाही तर दिवसभर कामाला जाते, पोळ्याच येत नाही तो करता. काय करावं आता, शिकवाव्या लागतील क्लास करून. अशी परिस्थिती नाही. पोळ्या करायची, घरी सगळं करून सगळं आवरून तिथं जायची. हे सगळं शिकायची. पण घोडा काही मिळत नव्हता तिला. का म्हणे, लहान आहेस, उंची कमी आहे, घोडा नाही मिळणार तुला. का, नाना चालवतो की घोडा. तात्या पण चालवतात. मला पण घोडा पाहिजे, मला पण घोडेस्वारी शिकायची आहे. नाही देणार घोडा. मग तिने काय करावं, तो पागेदार जो होता रामजी नावाचा त्याच्याकडं जावं आणि त्याला म्हणावं, रामजी घोडा हवा आहे. म्हणे, कशाला पाहिजे ग तुला घोडा, हां एवढीशी बसणार कशी घोड्यावर. रामजी द्या ना घोडा. रामजी. मग त्यांनी बघावं तिच्याकडं. म्हणे, सारखं मागं लागू नको. काय करशील, घोडा देतो पण करशील काय. म्हणून उत्तर द्यावं, लाडाने बोलावं. जर देशील घोडा वेढा मारीन थोडा, कडकडाड उडवित टापा टापा टापा. पुरविता हौस माझी का, हौस माझी का, हौस माझी का. पुरविता हौस माझी का, हौस माझी का. म्हणे घोडा देईन, पण घोडा घेऊन जाशील कुठं सांग की जरा. तुला घोडा हवाय नव. होय 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 घोडा हवाय. रामजी घोडा घेऊन कुठं जाईन सांगू. ते दूर दिसती डोंगर, आभाळ तयाच्यावर. देवाचे तिकडे घर, तिथे भेटेल आई मुळी थांबायची नाही. तिथे भेटेल आई मुळी थांबायची नाही. नुसतं पाहून येईन बरं का, बरं का, बरं का. पुरविता हौस माझी का, हौस माझी का, हौस माझी का. पुरविता हौस माझी का, हौस माझी का, हौस माझी
असं हसत खेळत रडत पडत मनू लहानाची मोठी होतीये. लहानपणीच घराच्या बाहेर पडल्यामुळं घरची आजूबाजूची परिस्थिती लक्षात येत होती की काय परिस्थिती आहे. या इंग्रजांचा विळाखा या देशाला घट्ट पडलेला आहे. एक एक संस्थानं जवळजवळ खालसा करतोय. नाही ती कारणं दाखवून हा इंग्रज. आपला देश आपला राहिलेलाच नाही आहे जणू. आजूबाजूची परिस्थिती अशी बिकट झाली होती. इंग्रजांनी आपले हातपाय पसरलेले होते. भारताला घट्ट धरून ठेवलेलं होतं. मनूला मनामध्ये वाटावं की युद्ध करावं या इंग्रजाशी. आणि या तिच्या विचारांना तिच्या समविचारी असलेल्या मित्रांची देखील साथ मिळाली. नाना आहेत, तात्या आहेत. मनामध्ये हे विचार घट्ट रुजतायत की आपल्या भारत देशाला या इंग्रजापासून सोडवायचं. हे मनामध्ये विचार घट्ट रुजतायत. इतक्यात काय हवं, काळ पुढं सरकतोय. इतक्यात झालं असं, योग पातला धन्य वाटले झाशीवाले आले. योग पातला धन्य वाटले झाशीवाले आले. पोर पाहुनी लग्नाची ती, पोर पाहुनी लग्नाची ती. तिला मागण्या सजले, तिला मागण्या सजले. मनू 10-12 वर्षाची होती तेव्हा तिला झाशीचं स्थळ चालून आलं. यामागेही एक कथा आहे. झालं असं होतं की ब्रह्मावर्ताचा बाजार भरलेला होता. गर्दी जमलेली होती. गावागावाहून माणसं तिथं आलेली होती. आणि इतक्यात कानावर आवाज आला, गजमत्त धावे तो सैरा वैरा, आकांत करी तो मग लोक सारा. मनू सारे पाही परी एक चित्त, क्षणी शांत वीती तो हत्ती मत्त. अंबा माता की जय. कानावर आवाज आला की हत्ती उधळलाय, धावा धावा पळा, आपला जीव वाचवा. सगळी माणसं पळतायत. म्हणून विचारावं बाबांना, बाबा हे का पळतायत? अगं ऐकलं नाहीस का? हत्ती उधळलाय, पळ. हत्ती उधळलाय, मग एक हत्ती तुम्हाला थांबवता येत नाही? हात तिच्या म्हणाली, एक हत्ती थांबवतायत. सगळे एका बाजूला पळतायत आणि मनू मात्र उलट्या बाजूला पळाली. रस्त्याच्या बाजूला जे झाड होतं, पंतांना काही कळे ना काय चाललंय. पटकन सर 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 झाडावर चढली आणि जी फांदी रस्त्यावर आडवी येते त्या फांदीवर जाऊन बसली. हत्ती यायची वाट बघायला लागली आणि जसा काही हत्ती तिच्या टप्प्यात आला, दंडशी उडी मारली. तिच्या गंडस्थळावर सरकून खाली आली. पायाचा घट्ट विळाखा घातला सोंडेला. हत्ती आपली मान हलवतोय जोर जोरात, पण गोचिड चिकटावी तशी चिकटून बसलेली. पाहता पाहता हिने काय करावं, हत्तीचे दोन्ही कान घेतले आणि त्याच्या डोळ्यावर झाकले. काहीच दिसेन असं झालं. त्यामुळे हत्ती थांबला आहे तिथं. हत्ती आहे तिथं थांबला. इतक्यात मागून माहूत आला. सैनिक आले आणि त्यांनी त्या हत्तीला ठाटबंद केलं. यावेळी ब्रह्मावर्ताच्या बाजारामध्ये झाशीचे एक ज्योतिषी आले होते. तात्या दीक्षित त्यांचं नाव. त्यांनी मनूच्या पायावर राजचिन्ह पाहिली. तिचं ते शौर्य पाहिलं, साहस पाहिलं, धाडस पाहिलं आणि मनूसाठी म्हणून झाशीच्या गंगाधर पंतांचं, नेवाळकरांचं स्थळ तिच्यासाठी आणलं. पंत म्हणाले, तुमच्या मुलीच्या पायामध्ये राजलक्ष्मी आहे. मुलीच्या पायात राजलक्ष्मी आहे हे ऐकलं आणि पंतांचं मन कुठेतरी भूतकाळात गेलं. लहान होती मनू तेव्हा म्हणायची, बाबा तात्या पण हत्तीवर बसतो ना कधी कधी, नानाही हत्तीवर बसतो ना, मला पण हत्तीवर बसायचं आहे, मलाही हत्ती हवा आहे. म्हणे, अगं वेडी का खुळी, आपण काय सरदार आहोत? आपण काय पेशवे आहोत का? आपण साधे कारकून. कारकुनाच्या नशिबात कुठला आलाय हत्ती? पण म्हणू तेव्हा फणकारून म्हणायची, नाही म्हणायची, बाबा तुम्ही बघाल एक दिवस माझ्या दारात हत्ती झुलतील, मी देखील हत्तीवर बसेन. मंडळी, मनूचं हे वाक्य खरं व्हायची वेळ आली होती. नियतीनं काळाच्या उदरामध्ये काही गोष्टी सुवर्णाक्षराने लिहून ठेवलेल्या असतात. त्या प्रत्येकालाच दिसतात असं नाही, पण मनूला त्या दिसत होत्या. कारण ध्येयाप्रती पक्क ठरलेलं होतं की काय करायचंय. झाशीचं स्थळ चालून आलं. झाशीचं
वर्णन असं केलेलं आहे झाशी संस्थांचं. सबव सुधा नवखंड वसी है, 10वां खंड है काशी, भारत में बुंदेल खंड है जिसमें मशहूर झांसी. ऊंची माड़िया महल सुनहरे, शंख बज रहे झांसी में, संग्राम सूर रानी लक्ष्मी नौबत बज रही झांसी में. अन्नपूर्णा फिरे काशी में, परिपूर्णा फिरे झांसी में, उमा काशी में, रमा झांसी में, हरदम उसकी ग्वाही फिरे, हरदम उसकी ग्वाही फिरे. असं झाशीचं वैभव अगदी शिखराला गेलेलं स्लीवन नावाचा एक अधिकारी लिहून ठेवतो झाशीच्या संस्थानाबद्दल. झाशी संस्थानमधले मेणे जे आहेत ते सुद्धा सोन्यांनी आणि हिऱ्यांनी मडवलेले आहेत, मढवलेले आहेत. ते नंतर ह्याच इंग्रजांनी ओरबाडून नेले, हा भाग वेगळा. पण इतकं झाशीचं वैभव शिखराला पोचलेलं आहे. आणि इथं या संस्थानात मनूचं लग्न ठरलं गंगाधर पंत नेवाळकर यांच्याशी. त्यांचं वय वर्ष आहे 40 आणि मनूचं वय वर्ष आहे 12. प्रश्न पडावा ना, का बरं? याचं उत्तर स्वतः मनूनीच सांगितलं. याचं कारण होतं की जर माझा विचार करून जर स्थळ शोधायचं म्हटलं तर फार तर मला कारकुनाचं स्थळ मिळणार आहे, आणि एका कारकुनाशी लग्न करून मी इंग्रजांशी लढू शकणार नाही म्हणाले. जर इंग्रजांशी लढायचं असेल तर हाती सैन्य हवं, खजिना हवा, सत्ता हवी. त्यासाठी या स्थळाला हो म्हटलेलं. इंग्रजाला हाकलून देणं ही साधी गोष्ट नाही. त्यामुळं म्हणून या स्थळाला हो म्हटलं आणि मोठ्या थाटामाटात वाजत गाजत हे लग्न झालं. मिरवणूक काढली मनूची. ही मनू आता मनू नाही राहिली, ही झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली होती. आणि या महालक्ष्मीची मिरवणूक काढली. हत्तीवर बसून ही येते समोरून. जे ब्रह्मावर्ताहून लग्नाला आले होते त्यांनी म्हणावं, कोण चालली ही महालक्ष्मी, कोण आहे? अरे ही तर आपली मनू नव्हे, ही आपली मनू नव्हे बरं, ही तर झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे म्हणाले. मनू झाशीला आली. पाहता पाहता राज्यकारभार देखील हातामध्ये घेतलेला आहे. झाशीचा राज्यकारभार उत्तम चालवलेला आहे. गुंडांना धाक बसवलेला आहे. इंग्रजांच्या अरेरावीला चाप बसवलेला आहे. लोकांमध्ये खरं खूप लोकप्रिय झाली ती. झाशी कुणाची असं जर विचारलं तर झाशी राणीची असं आपसूक उत्तर यायला लागलं. सगळं काही आनंदात छान चालू आहे. आणि या आनंदात अजून भर पडली, कारण झाशीला वारस मिळणार अशी बातमी आली. आई होणार याचा आनंद तिला आहेच आहे. गंगाधर पंतांना देखील वडील व्हायचा आनंदच आहे, पण त्यांचा आनंद अजूनही एका कारणाने वेगळ्या पद्धतीचा होता. याचं कारण त्यावेळी इंग्रजांनी दत्तक विधान नामंजूर असं सांगून अनेक संस्थानं खालसा केली होती. आता माझ्या संस्थानाला वारस मिळणार आणि याच्या साह्याने मी इंग्रजांना तोंड देणार. त्यामुळं गंगाधर पंतांना देखील अतिशय आनंद झाला. राणीला पुत्ररत्न प्राप्त झालं. अवघी झाशी अगदी आनंदाच्या शिखरावर होती. पण मंडळी म्हणतात ना, सुखाचे डोंगर संपले की दुःखाचे उतार चालू होतात. हे जे छोटं बाळ होतं 3 महिन्याचं होतं. काय दृष्ट लागली माहीत नाही, पण हे छोटं बाळ काळाचा तडाखा असा बसला की हे बाळ 3 महिन्याचं असताना राणीच्या मांडीवर तापाने फणफणून गेलं. राणीसह अवघी झाशी दुःखात बुडाली. गंगाधर पंतांनी हाय खाल्ली. पण राज्यकारभार महत्त्वाचा आहे, पुढं काही मार्गी लावलं पाहिजे म्हणून आपल्याच परिवारातील एक मुलगा दत्तक घेतला. त्याचं नाम ठेवलं दामोदर. दत्तक विधान केलं. या दत्तक विधानाला ब्रिटिश अधिकारी देखील आलेले आहेत. अनेक मोठे संस्थानिक देखील आलेले आहेत. दत्तक विधान केलं. ब्रिटिश गव्हर्नरला पत्र देखील लिहिलं की हे दत्तक विधान तुम्ही मंजूर करावं. पण मंडळी दुर्दैव असं की 2च दिवसात गंगाधर पंत देखील निवर्तले. अवघी झाशी दुःखात बुडाली. राणीवर दोन दुःखाच्या कुऱ्हाडी कोसळलेल्या होत्या. काळाने नेला पुत्र तो हृदयी शिरला घाव, विधी तोडी मंगळसूत्र हा कंठी भसला घाव. वेदना भयंकर झाल्या भावुकतीच्या त्या हृदया, नावर्णविती कोणाला यातना तिला झालेल्या, नावर्णविती कोणाला
अतिशय दुःखामध्ये राणी. तरी पण राष्ट्रप्रथम हे म्हणणं फार अवघड आहे मंडळी. राष्ट्रप्रथम या न्यायानं उभी राहिली, पोरक्या जनतेची माय म्हणून उभी राहिली. आज झाशीला माझी गरज आहे म्हणून राणी उभी राहिली. आपलं दुःख बाजूला टाकलं आणि राणी उभी राहिली. राज्यकारभारामध्ये लक्ष घालू लागली. काळ पुढं सरकतोय आणि पाहता पाहता 1857 साल उजाडलं. 1857 साल उजाडलं आणि झालं असं. 1857 साल 1857 साल मोठा जंजाळ युद्धाचा जाळ भडकला मेले टोळ किती त्यात गारी गिधडांना झाली खैरात जळले किती गाव झाला आकांत जी जी जळले किती गाव झाला आकांत जी 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 बरणपूरला झाली सुरुवात हे बरणपूरला झाली सुरुवात बरेली मीरत कानपूर त्यात दिल्ली लखनऊ ही घेतली कब्जात नवाब बादशाह पेशवे त्यात झाले सामील ऐका वृत्तांत जी जी झाले सामील ऐका वृत्तांत जी 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 1857चा उठाव सुरू झाला. 1857चा उठाव हा काही एका दिवसाचा परिणाम नाही आहे. हा उठाव व्हावा किंवा हा करायचा म्हणून अतिशय आधीपासून नाना तात्या आणि त्यांच्यासारखे सगळे समविचारी प्रयत्न करत होते. किती वर्ष आधी 10 ते 12 वर्षाचा काळ यासाठी त्यांनी घालवलेला आहे. काय करावं? साधूचं रूप घ्यावं, फकीराचं रूप घ्यावं आणि सैन्यामध्ये जावं. आता ब्रिटिश काळामध्ये अधिकारी फक्त ब्रिटिश होते, सैनिक सगळे आपलेच होते. या सैन्यामध्ये घुसावं, पुराण सांगायचं आहे, कुराण सांगायचं आहे म्हणून सैन्यामध्ये जावं आणि रात्रीच्या वेळी दिवसभरात त्यांचं काम करायचं काय आहे ते आणि रात्रीच्या वेळी मात्र या सगळ्यांना एकत्र करायचं. त्यांच्या हातावर भाकरी द्यायची, रोटी द्यायची आणि ती रोटी त्यांच्या हातावर देऊन त्यांना शपथ घ्यायला लावायची की ये जो रोटी है ये हमें हमारी मातृभूमि देती है और इस मातृभूमि को जो छेद रहा है हम उस शत्रु की सेवा कर रहे हैं, लांछन है हम पे. आज से शपथ लो कि हम हमारी मातृभूमि को इस शत्रु से छुड़ाएंगे. अशा शपथा घेतल्या जायच्या. असा हा काळ 10 वर्ष आधी 10 वर्षाचा काळ 1857च्या उठावासाठी पेरला गेला. त्याचा परिणाम म्हणून 1857चा उठाव झालेला आहे. 1857च्या उठावामध्ये सैनिक सहभागी झाले. अर्थातच युद्धामध्ये सैनिक सहभागी होणं हे क्रमप्राप्त आहे, पण सर्वसामान्य लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळेजण यात सामील झालेले होते. कुणीही इंग्रज रस्त्यावर दिसू दे, हातात काठी घ्यावं, दगडं घ्यावीत, काहीही घ्यावं आणि यांना मारायला निघावं. लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत कुणीही पेटून उठावं. याचं कारण काय? कारण शिकवलेलं आहे आम्हाला इतिहासाच्या पुस्तकात. स्वतंत्र भारताचा इतिहास झाली ना परीक्षा आत्ता. कारण सांगितलेलं आहे आम्हाला. कुठलं? काडतुसांचं. त्या काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावलेली होती. सैन्यामध्ये हिंदू मुस्लिम दोन्ही सैनिक होते आणि ती त्यांनी काढून टाकावी आणि ब्रिटिशांनी ती काढली नाही म्हणून यांनी बंड केला असं सांगितलं जातं. अगदी बरोबर आहे, चूक नाही, पण पुरेसं नाही आहे ते कारण. बरोबर आहे पण पुरेसं नाही आहे. विचार करा, असंच फक्त असतं तर सैनिक सामील झाले असते, नागरिकांनी पण सामील व्हा. अत्याचार किती टोकाचा केला इंग्रजांनी. एक साधं उदाहरण देते, म्हणजे सभ्य म्हणवणारा हा साहेब कुठल्या पातळीला गेला अत्याचार करताना हे लक्षात येईल. काय टोकाचा अत्याचार केलेला आहे. 1840 सालचा गव्हर्नरचा एक हुकूमनामा आहे. ब्रिटिश म्हणजे लंडनमध्ये जे कापड तयार व्हायचं ते भारतात विकायला आणायचे, पण भारतात विकलं जात नव्हतं. का? कारण भारतामध्ये, उत्तर भारतामध्ये असं काही तलम कापड निर्माण व्हायचं की जे घडी केलं तर काडेपेटीत बसेल आणि उघडलं तर अंगभर पुरेल आणि अगदी अत्यल्प दरात, एकदम स्वस्त. मग हे एवढं चांगल्या प्रतीचं कापड इथं जर एवढं स्वस्त मिळतंय तर आमचं कापड कोण खरेदी करणार? म्हणून गव्हर्नरनी हुकूम काढला की या भागात असं कापड विणणारे जे काही कारागीर आहेत त्यांच्या उजव्या हाताचे अंगठे तोडण्यात यावे आणि 2.5 लाख कारागिरांचे अंगठे तोडण्यात आले. त्यामुळं
पेटून उठून सगळ्या नागरिकांनी देखील उत्स्फूर्तपणे या बंडामध्ये, या उठावामध्ये सहभाग घेतलेला आहे. तारीख ठरली होती 30 मे 1857. पण मंडळी म्हणतात ना, 10 वर्षाचा काळ होता. खूप वाट पाहिली हो. ते म्हणतात ना, भात शिजूपर्यंत दम निघतो, निवूपर्यंत दम निघत नाही. मग गरम गरम खाल्ला जातो आणि तोंड पोळलं जातं. तसं काहीसं झालं. तारीख ठरली होती 30 मे, पण दम संयम नाही धरला गेला. शिवाजी महाराजांचा संयम कुठंतरी हे विसरले. संयम ढळावा किंवा संयम सुटू द्यावा असे कितीतरी प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आलेले आहेत. अफजल खानाच्याच वेळचं उदाहरण आहे. तुळजापूर फोडलं, महाराजांनी शांत राहिलेले. पंढरपूर फोडलं, संयम आहे. कारण हे त्यांना पूर्ण ठाऊक आहे की युद्ध फक्त पराक्रमाने जिंकली जात नाहीत, ती संयमाने देखील जिंकावी लागतात. महाराज शांत राहिलेत, संयमित राहिलेले आहेत. आणि एकदा का तो आपल्या टप्प्यात पूर्ण सैन्यानिशी आलाय हे पाहिलं की मग असा फाडला की तो पराक्रम अवघ्या भारताने पाहिलेला आहे, एक शिल्लक ठेवला नाही. पण हा जो महाराजांचा संयम आहे तो हे सैनिक कुठंतरी विसरले. आणि 30 मेला जो उठाव करायचं ठरलं होतं, 10 मेलाच दिल्ली, लखनौ, कानपूर, शरपत इथले सगळे क्रांतिकारक उठले आणि त्यांनी कूच केलं. गर्जना भयंकर झाली, गर्जना भयंकर झाली, कोपली काली आग भडकली. सेनसागर केवढा मोठा, सेनसागर केवढा मोठा, कडकड घोड्यांच्या टापा, केडकड घोड्यांच्या टापा. वीर झुंजाया घेती जे पाहाजी, जे जे वीर झुंजाई घेती जे पाहाजी, जी 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 जी. सगळे निघाले आणि दिल्ली ताब्यात घेतली, दिल्लीवर कब्जा केला. यश मिळालंय तात्पुरतं. पण झालं असं, हे 10 मेलाच आधी साधारण 20 दिवस आधी सुरुवात केल्यामुळं त्यावेळेचा मीडिया, प्रचार माध्यमं, समाज माध्यमे एवढी नव्हतीच तेव्हा. आज पाठवला एखादा निरोप देणारा माणूस की तो महिन्याभराने पोचायचा. बाकीच्यांना काही कळलं नाही. कानावर बातमी आली की यांनी उठाव केलाय, पण आम्हाला तारीख तर 30 ठरलेली आहे, त्यामुळे सहभागी व्हावं का नाही व्हावं या विचारात ते तटस्थ राहिले, सहभागी झाले नाहीत काही. त्यामुळे हे जे लढायला म्हणून उठले त्यांना पुरेशी मदत मिळाली नाही. आणि दुसरं एक कारण असं की इंग्रजांना माहिती पडलं की असा काहीसा उठाव होणार आहे मोठा. त्यामुळे त्यांनी ताज्या दमाची साधारण 1.5 लाखाची सेना इंग्लंडहून मागवली. सशस्त्र, अद्ययावत शस्त्र असलेली सेना. हे शस्त्रांनी लढतायत, अद्ययावत बंदुकांनी, तोफांनी, आणि आम्ही तलवारींनी लढतोय. त्यामुळे माघार घ्यावी लागली. आणि एकदा का क्रांतिकारकांची माघार पिछेहाट व्हायला सुरू झाल्यावर इंग्रजांनी सपाटा लावला तो दहशत बसवायचा. खास दहशत बसवावी म्हणून तो एक अधिकारी होता ज्यांनी आशिया खंडात अतिशय क्रूरपणे सामान्य नागरिकांना दाबलं होतं. त्या अधिकाऱ्याला बोलवून घेतलं होतं आणि दहशत बसवावी म्हणून यांनी गावागावामध्ये जावं आणि काय करावं, दिसेल तिथं बेछूट गोळीबार करावा, समोर दिसेल त्याला मृत्युमुखी पाडावं आणि ही मेलेली पडलेली जी प्रेतं आहेत ती सगळी उचलावी आणि झाडाला इंग्रजी 8 आणि 9 अंकात टांगून ठेवावीत. दुसऱ्या गावामध्ये जावं, माहिती काढावी कोण कोण क्रांतिकारक सामील होते, दोघांना धरून ओढून आणावं पारापाशी, सगळं गाव गोळाव करावं, एकाचा गळा बंदुकीने चिरावा आणि दुसऱ्याला त्याचं रक्त चाटायला लावा. अशी दहशत लोकांमध्ये बसवली इंग्रजांनी. त्यामुळे लोक शांत झाली. काय करावं काही कळेना. काही ठिकाणी उठावाचं थोड्या प्रमाणात उठाव चालू होते पण त्याला यश आलं नाही. लोकांमध्ये दबाव आणला आणि आता नजर वळली ती संस्थानिकांकडं. कुठल्या संस्थानिकांनी मदत केलेली आहे 1857च्या उठावाला. ब्रह्मावर्ताचं संस्थान, नानासाहेब पेशवे दत्तक होते, त्यामुळे नानासाहेब पेशव्यांचं ब्रह्मावर्ताचं बिठूरचं जे संस्थान आहे ते खालचं केलं, दत्तक विधान नामंजूर दाखवून. अयोध्येच्या नवाबाला हाकलून दिलं, त्याचं संस्थान घशामध्ये घातलं आणि आता आपला मोर्चा वळवला तो झाशी संस्थानाकडं. कारण पूर्ण कल्पना होती की या राणीची सुद्धा या उठावाला मदत आहे. कंपनी सरकारचा वकील मेजर एलिस झाशी संस्थान खालचा होणार आहे का नाही याचं उत्तर लिहिलेला खलिता घेऊन निघाला. तो दरबारात येणार हे कळलं
मान्यांपासून सामान्यांपर्यंत सर्वजण दरबारात जमलेले होते. खचाखच दरबार भरलेला होता. दरबारामध्ये टाचणी पडली तरी खंडीशी आवाज यावा इतकी शांतता होती मंडळी. आणि राणी चिकाच्या पडद्याआड आपला दत्तक पुत्र दामोदर याला मांडीवर घेऊन बसलेली होती. एका हातात तलवार होती आणि राणी देखील ते ऐकायला बसली होती. सगळ्यांचे प्राण कानामध्ये गोळा झालेले होते. सगळ्यांना एकच प्रश्न पडला होता, होणार खालसा झाशी की होईल दत्तक मान्य, आशा की भव्य निराशा, प्रश्न हाची चिंताजन्य, ऐका या निर्णय आले पुरवासी ते सामान्य. मेजर एलिसनी खलिता रघुनाथ पंतांकडे दिला. रघुनाथ पंतांनी तो खलिता उघडला आणि आतली बातमी वाचून दाखवायला लागले. दत्तक विधान नामंजूर झालंय, झाशी संस्थान खालसा झालंय. हे ऐकलं आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. आणि राणीने काय करावं, सरदिशी आपल्या म्यानाला लावलेली तलवार जी आहे ती उपसली, दामोदरला मांडीवरून खाली ठेवलं आणि एका झेपेत मेजर एलिसला ताड दिशी समोर जाऊन गाठलं. त्याच्या नरडीला तलवारीचं टोक लावून म्हणाली, जब तक जान में जान है मेरी झाशी नहीं दूंगी. जाहली खालसा झाशी, झोंबले शब्द हृदयासी, बोलली रेसिडेन्साशी, देणार नाही कोणासी आवडती माझी झाशी, देणार नाही कोणासी आवडती माझी झाशी. अरे एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? या झाशीसाठी आम्ही काय केलंय ठाऊक आहे? या झाशीसाठी आम्ही खडगाचे पाणी प्यालो, स्वातंत्र्य रक्षणासाठी रक्ताने किती दान आलो, स्वर्गाच्या धारावरती यत्कीर्ती लिहाया धालो. मी विधवा अबला ऐसी, अन्यायक तू कवणासी, असहाय्य पाहुनी मजसी, अन्याय असा का करता, झाशीवर माझी सत्ता, झाशीवर माझी सत्ता, झाशीवर माझी सत्ता. कड 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 बिजली चमकावी तशी राणी चमकली. त्या मेजर एलिसची दातखिळ बसली. खरं तर सुखा समाधानानं राहता आलं असतं जे सांगितलंय ते ऐकून. 50,000चं सालाना वेतन मिळणार होतं. खडा नारळानं ओटी भरली गेली असती, सुखानं राहू शकली असती. पण नाही. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परियंतरी सज्जना निववावे. माझ्या देशातले जे सज्जन आहेत, संत आहेत, त्यांना त्रास होतोय, सर्वांनाच जनसामान्यांना त्रास होतोय. त्यांच्यासाठी मला आज काहीतरी करायचं आहे हे ठरवलेलं होतं. सगळ्यांना गोळा केलं आणि सांगितलं, इंग्रज शांत बसणार नाही. हा प्रश्न केवळ झाशीचा नाही मंडळी, तर हा प्रश्न अवघ्या हिंदुस्थानचा आहे. आपल्याला लढायला तयार राहिलं पाहिजे. असं म्हणून राणीने सगळी तयार केली. आणि राणीचा अंदाज चुकला नाही. सर ह्युरोज नावाचा इंग्रजी अधिकारी 50,000ची फौज घेऊन आला आणि झाशीला वेढा घातला. फौज त्यांनी आपली छावणी लावली, ती गावाबाहेरच्या वेशीपासल्या मारुती मंदिरापाशी लावली. आता गोलंदाजाला प्रश्न पडला, मंदिरापाशी छावणी आहे, तोफांचा मारा कसा करायचा? राणीने आदेश दिला, संपूर्ण छावणी उडवून टाका म्हणाली. राणी साहेबा, अहो मंदिर देखील ध्वस्त होईल. मंडळी लक्षात ठेवा, राज्य टिकलं तर मंदिरं टिकणार आहेत. म्हणून मतदान विचार करून करा. अशा विचाराची माणसं पाहिजेत. राज्य टिकलं तर मंदिरं टिकणार आहेत. विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा न आवडे त्याला, येथे पैजाराचे काम व्हावे अधमासी अधम. याला ही भाषा कळत नाही. ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे. अशी अनेक मंदिरं आपण उभं करू, पण आधी हा शत्रू नाहीसा झाला पाहिजे. आमच्या संतांनी देखील शौर्याचा मार्ग, भक्तीसाठी शौर्याचा मार्ग प्रशंसेचा दिला आहे, निंदेचा नाही. जे हातात टाळ घेतात ते टाळकरी. संत कसे आहेत? हातात टाळ घेतात ते टाळकरी, हातात वीणा घेतात ते वीणेकरी, पताका धरतात ते पताकाधारी. पण हे सगळे कर जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते सगळे वारकरी होतात. आणि मग ते सगळे मिळून जिथं अधर्म आहे, अत्याचार आहे, तिथं एकत्रपणे वार करतात. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास बेदू ऐसे. आमच्या संतांनी देखील शौर्याचा मार्ग प्रशंसेचा दिलेला आहे. युद्ध सुरू झालं. 3 महिने मंडळी अगदी प्राणपणाने राणी लढलेली आहे.
जीव तोडून इंग्रजांना तोंड दिलेलं आहे. वेढा आवळला गेलेला आहे झाशी भोवतीचा, पण हार मानलेली नाही. पण झालं असं, जो भारताला रोग जडलाय फितुरीचा, तो फितुरीचा रोग जडला. फितुराने केली मात, कलेजास पोहोचला हात, गावात आणि किल्ल्यात मृत्यूचा प्रलयाकांत. दक्षिण द्वारचा जो तोपची होता दुलाजी ठाकूर नावाचा, तो फितूर झाला. दक्षिण दरवाजा उघडून दिलाच, पण झाशीच्या किल्ल्यामध्ये दारुगोळा कुठे आहे हे दाखवलं. त्यामुळे इंग्रजांच्या तोफगोळे जे येऊन पडले, ते झाशीचा जो सगळा तोफगोळा होता किंवा जो शस्त्रसाठा होता तिथंच येऊन पडले. आणि त्यामुळे झाशीवर एकच आगडोंब उसळला. झाशीवर एकच आगडोंब उसळला. झाशीचे एक एक वीर, एक एक रणरागिणी धारातीर्थी पडू लागल्या. लढाई चालूच आहे. परंतु राणीच्या लक्षामध्ये हे आलं की आता असं लढून चालणार नाही आहे. इंग्रज किल्ल्यामध्ये घुसलेला आहे. काय करावं? बाहेरून वेढा फोडावा, किल्ल्यामधून बाहेर जावं. आणि बाहेर नाना आणि तात्या कालपीपाशी 20,000ची फौज घेऊन आल्याची बातमी होती. कालपीकडून पुन्हा आक्रमण करावं आणि झाशीला सोडवावं असा विचार करावा. आणि राणीने काय करावं? सैनिकी वेश धारण केला, तलवार घेतलेली आहे, दुधारी तलवार घेतलेली आहे. आणि आपला जो दत्तक पुत्र आहे दामोदर, त्याला पाठीला बांधलंय करकचून. विश्वासू सैन्य घेतलेलं आहे, जो बरोबर सगळ्यांना समोर घेऊन एक वाक्य सांगितलं की आता प्राणपणाने लढायचं आहे, आपल्या झाशीला, आपल्या माणसांना सोडवायचं आहे. जर जगलो तर इथंच भेटू, नाहीतर स्वर्ग आपलाच आहे म्हणाली. आणि ही राणी निघाली, पाठीला पुत्र बांधलेला आहे, हातामध्ये तलवार घेतलेली आहे. कवी वर्णन करतात, नभवी दारुणी तेजस्वी जणू वीज चमकली काय, नभवी दारुणी तेजस्वी जणू वीज चमकली काय, भीमाच्या हातामधली कोसळे गदाती काय, भीमाच्या हातामधली कोसळे गदाती काय, निखळून स्वर्गदारीची अर्गळाच पडली काय, एक एक पहारे वाला आकाशी बघतची बसला, क्षणभास असाची झाला, गगनात दाखवित क्रीडा फेकला तटाहुनी घोडा, गगनात दाखवित क्रीडा फेकला तटाहुनी घोडा, फेकला तटाहुनी घोडा. राणी निघाली. कुठं पोचायचं आहे? कालपीला. एका रात्रीत 120 मैलाचं अंतर कापायचं आहे. हातामध्ये तलवार घेतलेली आहे, तलवार पुढे आहे, शस्त्र पुढे आहे, देशप्रेम पुढे आहे, मुलाला मागं टाकलंय, वात्सल्य, आईचं प्रेम, स्वतःचं सुख मागं टाकलंय, देशप्रेम पुढं घेतलेलं आहे. आणि राणी निघाली. एका रात्रीत 120 मैल अंतर कापायचं आहे. त्यामुळं घोडा देखील तसाच घेतला होता, अस्मान फेक जातीचा, राजरत्न करड्या रंगाचा घोडा सजविला, राजरत्न करड्या रंगाचा घोडा सजविला, सावरते बाई घोड्याला घोडाबाईला, सावरते बाई घोड्याला घोडाबाईला, बसली ती राणी घोड्यावरती, बसली ती राणी मध्यरात्रीला, घोड्यावरती बसली ती राणी मध्यरात्रीला, घोडा तटावरून अन खाली आता फेकला, आता फेकला, आता फेकला, ती दौड चालली कालपीला, ती दौड चालली कालपीला, दांड 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 घोडा उडवीत बाई एका रात्रीत 102 मैल अंतर कापून कालपीला पोहोचली. कालपीला पोहोचली. आणि झाशीचं चित्र काय आहे? झाशीवर इंग्रजांनी क्रौर्याची परिसीमा गाठली. दिसेल त्याला गोळी घालून मारण्यात आलं. झाशीची माता गेली, हतभागी झाली झाशी, हतभागी ते पुरवासी, पळती मार्गा मार्गासी, मागुनी घालती गोळ्या, मारी निष्पाप जनासी, लागता पतीला गोळी, फोडीत पत्नी आरोळी, तो तत्प्रेतही एक आली, प्रेतात बुडाली झाशी, प्रेतात बुडाली झाशी. अशी अवस्था केली इंग्रजांनी. इंग्रजांनी झाशीचा किल्ला शौर्याने जिंकला नाही मंडळी, क्रौर्याने जिंकला. आणि इकडं राणी कालपीला पोहोचली. कालपी क्षेत्रावरचं चित्र असं आहे की तिथं तात्या आहेत, नाना आहेत. आणि स्वतः हिरोजनी असं लिहिलेलं आहे की नानानी या मुलीवर एक जबाबदारी अशी टाकली होती. युरोज लिहितो स्वतः, जो
तिच्या मागं परत 50,000ची फौज घेऊन आलेलाच आहे. कळलं, झाशीचा वेढा फोडून ही निघाली, तिच्या मागोमाग कालपीला आलेला आहे. आणि त्यांनी स्वतः डायरीत अशी नोंद दिली आहे की नानांनी या मुलीवर अशी जबाबदारी दिलेली आहे की तू फक्त तोफा बंद पाड. इंग्रजांचा 100 तोफांचा तोफखाना लागलेला होता की तू फक्त तोफा बंद पाड, कारण एक तोफ गोळा पडला ना की 41 सैनिक जेरबंद होतात, जायबंद होतात. त्यामुळे ही तोफ जास्त घातक आहे. बाकी सैन्याशी कसं लढायचं ते आम्ही बघतो, तू फक्त तोफा बंद पाड म्हणाले. आणि राणीने ही जबाबदारी घेतली. आणि या कालपीच्या युद्धभूमीवर कोण कोण आलेलं आहे मदतीला? तात्या टोपे बांधेवाले नवाब आले साह्याला, तात्या टोपे बांधेवाले नवाब आले साह्याला, सर्वची झाले सिद्ध तक्षणी युद्ध कराया कालपीला. जेप राणीची असह्य झाली तोफ तांबली शत्रूची, गाळण उडाली दैन्या झाली पळू लागले सैन्याती, गाळण उडाली दैन्या झाली पळू लागले सैन्याची. उंटावरच्या तोफा संगे घेऊन येई युरोज, उंटावरच्या तोफा संगे घेऊन येई युरोज, केली लढाई शौर्य शाहिरी चमके राणीचे तेज, केली लढाई शौर्य शाहिरी चमके राणीचे तेज, चमके राणीचे तेज. तात्या टोपे आहेत, नानासाहेब पेशवे आहेत, असे हे सगळे आलेले आहेत. आणि राणीवर एकच जबाबदारी आहे की तोफ बंद पाडायची आहे इंग्रजांच्या छावणीतली. कशी पाडणार बंद? कसं कळलं की तिने तोफा बंद कशा पडल्या? तर त्या काळचं एक राणीचं चित्र आहे. इंग्रज तेव्हा ना कुठल्याही युद्धामध्ये चित्रकार बरोबर घेऊन जायचे, रादर सगळ्याच गोष्टींचे इंग्रजांनी पुरावे ठेवलेत. त्यांच्या चित्रकार घेऊन जायचे आणि त्या चित्रकारांनी काढलेलं एक चित्र आहे की राणीच्या 2 हातात 2 तलवारी आहेत आणि ती त्या तोफेवर आडवी होऊन ती तोफ बंद पाडते. काय चित्र असेल युद्धभूमीवर? तोफ बंद पाडायची. याचा अर्थ जिथं तोफेची वात सुलगावली लावली जाते, ती वात पेटत संपत आली की मग ते तोफ गोळा उडतो. ती जिथं वात लावतात त्याला तोफेचं नाक म्हणतात. त्या नाकामध्ये खिळा ठोकला की ती तोफ निकामी होते. एवढंच करायचं आहे. युद्ध चालू असलेल्या रणांगणामध्ये शत्रूच्या फळीमध्ये जाऊन 1 नाही 100 तोफा बंद पाडायच्या. राणीने जबाबदारी घेतली आणि चित्र असं आहे मंडळी, राणी निघाली, गवत कापावत असं एकेकाला सन 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 उडवत शत्रू सैन्य कापत ती निघाली. पुढं जावं, आपला जो घोडा आहे त्या तोफेपाशी आणावा, घोड्याचे दोन्ही पाय तोफेच्या दोन्ही चाकावर ठेवावेत, स्वतः घोड्यावर पूर्ण आडवं व्हावं. 2 तलवारी ज्या आहेत दुधारी आहेत, त्या दोन्ही तलवारीतल्या एका तलवारीने त्या गोलंदाजाचं मुंडकं उडवावं. दोन्ही तलवारी पुन्हा मागं आत म्यानामध्ये गेलेल्या आहेत. हात मागं गेल्यानंतर एका हाताने खिळा आणि एका हाताने हातोडी बाहेर काढावी, तोफेच्या नाकामध्ये ठोकावी. दोन्ही हात पुन्हा मागं, पुन्हा तलवारी बाहेर आणि लगाम दातामध्ये धरावा आणि पुढच्या तोफेकडं कूच करावं. स्वतः युरोज लिहितो, राणीने 6 तासामध्ये 100 तोफा बंद पाडलेल्या आहेत. साधी गोष्ट नाही मंडळी, 6 तासात 100 तोफा बंद पाडल्या. युरोज आंग्ल नरवीर, झाशीच्या तटावर शीर, आपटून झाला जेर, हिंदीत बोलला बोली, मर्दानी झासीवाली, मर्दानी झासीवाली. एवढं होऊन पण हे युद्ध हारावं लागलं का? सगळ्यात महत्त्वाचं कारण जे मगाशी म्हटलं की शस्त्र, त्या तोडीचं, शत्रूच्या तोडीचं शस्त्र नव्हतं. आमच्याकडं तलवारी होत्या, भाले होते, पण शत्रूकडं बंदुका आणि तोफा होत्या. शत्रूकडं बंदुका आणि तोफा होत्या मंडळी. त्यामुळं समसमान असं युद्ध झालंच नाही. आम्हाला इतिहासात खरं तर सांगितलेलं आहे की शत्रूपेक्षाही पुढचं शस्त्र आपल्याकडं हवं. म्हणून तर महाभारताच्या युद्धाच्या वेळी अर्जुनाला पाशुपतास्त्र शिकवण्यासाठी भगवान शंकरांकडे पाठवलं होतं श्रीकृष्णांनी. पण हे एक कारण ठरलं की हे युद्ध हारावं लागलं. आणि दुसरं महत्त्वाचं कारण की प्रबळ अशी कुणाची मदत मिळाली नाही. युरोज स्वतः डायरीमध्ये लिहून ठेवतो, ग्वाल्हेरच्या आजूबाजूला झालेलं युद्ध आहे हे. युरोजने डायरीमध्ये नोंदवून ठेवलं की इफ सिंधिया जॉईन्स द क्वीन ऑफ झासी टुमॉरो आय विल हॅव टू पॅकअप अँड गो बॅक टू लंडन. तिला जर त्या दिवशी मदत मिळाली असती प्रबळ अशी, तर ते युद्धाचं पारडं फिरलं असतं मंडळी. पण झालं असं,
प्रबळ मदत मिळाली नाही आणि माघार घ्यावी लागली. ग्वाल्हेरला गेले. ग्वाल्हेरचा किल्ला राणीने ताब्यात घेतलेला, या क्रांतिकारकांनी ताब्यात घेतलेला आहे. आणि इथं पण झालं असं, हिरोज मागोमाग आलेलाच आहे. ग्वाल्हेरच्या किल्ल्याला देखील वेढा घातला आणि यावेळी मात्र हिरोज शहाणा झालेला आहे. राणीचा धसका असा घेतला होता तोफा बंद पाडायचा की तिने काय करावं, ह्या ज्या तोफा होत्या त्या उंटावर ठेवून आणल्या, जमिनीवर तोफाच नको म्हणाले. पुन्हा ग्वाल्हेरच्या किल्ल्याला वेढा घातला आणि आता मात्र वेढा पुन्हा भक्कम झाला. सैन्य सगळं आत अडकलेलं आहे, आपलं सगळं सैन्य आत अडकलेलं आहे. राणीने पुन्हा विचार केला की आतून एका बाजूनी लढून काय होणार आहे, त्यापेक्षा निम्म सैन्य बाहेर काढावं, थोडे सैनिक घेऊन बाहेर पडावं आणि थोडे इकडून आणि थोडे इकडून असा हल्ला करावा, इंग्रजाचं लक्ष विचलित करावं आणि मग आतल्या सैनिकांना सांगून आणि बाहेरच्या सैनिकांकडून असा हल्ला करून मधल्यामध्ये इंग्रजांना पकडावं, असा विचार करून शेवटचं जे अटीतटीचं युद्ध म्हणावं. राणीने विश्वासू सरदार घेतलेत आपल्याबरोबर. त्यामध्ये रघुनाथ पंत आहेत, रामचंद्रराव देशमुख आहेत, गुल मोहम्मद आहेत, काशी आणि मुंदर या तिच्या 2 अंगरक्षिका त्या देखील बरोबर घेतलेल्या आहेत. आणि राणी निघालेली, ती बाहेर पडली. निघताना ग्वाल्हेरच्या पागेतला घोडा घेतला, कारण कालपीच्या युद्धामध्ये राजरत्न नावाचा तिचा जो आसमानफेक जातीचा घोडा होता तो जखमी झालेला होता. हा घोडा घेतला आणि राणी निघालेली आहे. निवडक विश्वासू सैनिक बरोबर घेतलेला आहे, दामोदराला पाठीशी बांधलं नेहमीप्रमाणे आणि राणी निघाली. आपलं विश्वासू सैन्य बरोबर घेतलेलं आहे. राणी निघाली. 2-4 होते सरदार संगे मदतीला, 2-4 होते सरदार संगे मदतीला, मागून 20 साहेबांनी पाठलाग केला, मागून 20 साहेबांनी पाठलाग केला. राणीनं घोडा भरधाव तेव्हा सोडला, पण दैव आड राणीला पाण्याचा पाट अडला, पाण्याचा पाट अडला. घोडा आयत्या वेळी बुजला, साहेबानं गाठलं बाईला, तिनं चिरलं 15 लोकाला, साहेबानं गाठलं बाईला, तिनं चिरलं 15 लोकाला, तिनं चिरलं 15 लोकाला, तिनं चिरलं 15 लोकाला. राणी तिथून निघावी. तिच्या मागावर 500 सैनिकांची तुकडी घेऊन हिरोजनी पाठवलेला लेफ्टनंट बावकर पण तिथं निघाला. 500 सैनिकांची तुकडी शिकारी कुत्री मागं लागल्यासारखं तिच्या मागावर निघालेत. राणीचे विश्वासू सरदार बरोबर आहेत. हे निघाले, पण झालं असं मंडळी, राणी ज्यावेळी निघाली, घोडदौड चालू आहे, त्यावेळी वाटेमध्ये सोनरेखा नावाचा एक ओढा आडवा आला. आता राजरत्न होता तो तुफान उधाळलेला होता, काहीही पार करायची त्याची तयारी होती. पण हे नवीन जनावर होतं, हे युद्धातलं जनावर नव्हतं. हे जनावर पाणी बघून सपशेल बुजलं आणि ते पुढं जाईना, पाण्यात पायच टाकेना आणि मागावरून आलेल्या बॉकरनं राणीला गाठलं तिथं आणि तिथं झाली लढाई चालू. राणीने हातामध्ये तलवार घेतली आहे, सपासप गवत कापावं तसं सैनिक इंग्रजांचं सैन्य उडवतीये. पण किती पुरणार मंडळी, किती पुरणार. राणी तर लढतीच आहे, तिचे सरदार पण जीवानिशी लढतायत. पण एक एक वीर, तिच्या ज्या अंगरक्षिका आहेत, रणरागिणी आहेत, त्या पण धारातीर्थी पडतायत. लेफ्टनंट बॉकरनी पाहिलं की राणी दोन्ही बाजूनी उघडी पडलेली आहे, तिच्या दोन्ही अंगरक्षिका खाली पडलेल्या आहेत, धारातीर्थी पडलेल्या आहेत. हे त्यांनी पाहिलं आणि शेजारच्या त्याच्या सैनिकाला खुणवलं की ज्यावेळी राणी मारायला म्हणून हात वर करेल तेव्हा तिच्या बगलेमध्ये असा सुरा खुपस की तिथं राणीचा प्राण गेला पाहिजे. त्या तयारीने तोही निघाला. आता सुरा म्हणजे काय साधा नाही बरं, त्याला किरात असं म्हणतात. ती साधारण एवढ्या लांबीची असते, एवढ्या उंचीची असते. ती किरात जर बगलेमध्ये खुपसली तर ती छाती फोडून बाहेर येते असं त्यांनी त्याला सांगितलं. आणि त्या राणीच्या मागावर हा बॉकर आणि तो सैनिक देखील निघाला आणि राणी जीवानिशी लढतीये. किती लढावं, सारा गोरा तलवारीला दिला. एक आणि एक इंग्रज कापून काढायला सुरुवात केली. 5 मेले, 50 मेले, 100 मेले, 200 मेले. राणीचा हात थांबत नाही, पण मागून येणारे सैनिक पण तेवढेच आहेत इंग्रजांचे. हे चालू आहेत. एकानं वार जोरानं डोईवर केला, राणीचा डोळा भंगला, लोंबायला खाली लागला. झालं असं, राणी लढतीये आणि एक जण असा पटकन वार करायला गेला, पण इतक्यात झालं असं मंडळी, मागून आवाज आला, आई
तहान लागली आहे ग. आणि एक क्षणासाठी लक्ष विचलित झालं. आई म्हणून तो बाळ हाक मारी, आई म्हणून तो बाळ हाक मारी, हाक ऐकून व्याकुळ माता होई, हाक ऐकून व्याकुळ माता होई. शत्रू पाठी अनपुत्र तो पाशी, शत्रू पाठी अनपुत्र तो पाशी. सांगे कवणा विपरीत दैव गती ती, सांगे कवणा विपरीत दैव गती ती. आई पाणी हवंय ग. एक क्षणासाठी लक्ष विचलित झालं. तेवढ्यात त्या सैनिकाने केलेला वार पुढे आला आणि तो चुकवायला गेली मंडळी. पण वार जो बसला तो डोळ्यावर बसला, डोळा खाली लोंबायला लागला, असं वर्णन आहे, लिहून ठेवलेलं आहे. राणीचा डोळा भंगला, लोंबायला खाली लागला, तरी त्याला तिनं ठार केला. तरी देखील हात वर गेलेला जो खाली आला त्याचं मुंडकं घेऊनच खाली आला. दुसऱ्याला मारायला म्हणून हात वर जो केला, त्या बॉकरनी त्या सैनिकाला खुणवलं. त्यांनी खुणवता क्षणी बाजूने खास देशीची किरात खुपसली, इतकाच फक्त तोंडातून आवाज आला. पण हात जो वर गेला होता ना, तो त्या किरात मारणाऱ्याचं डोकं घेऊन खाली आला आणि दुसऱ्या हाताने बॉकरला पण उडवलेला आहे. एक आणि एक गोरा सगळा संपवला सारा. गोरा तलवारीला दिला, कोसळली बाई धरणीला, बोलली रामचंद्राला, आता मरते राखा पोराला. म्लेच्छांचा स्पर्श देहाला, होईल भीती ही मजला, म्हणून जाळा माझ्या देहाला, माझ्या देहाला. सगळा गोरा संपला मंडळी, सगळा इंग्रज संपवला त्या तुकडीतला. आणि मग राणी खाली आले. राणी साहेबांना आधार देऊन गुल मोहम्मद, रघुनाथ पंत, रामचंद्रराव देशमुख यांनी अलगद खाली घेतलं. जवळच गंगादास बाबांचा आश्रम होता, तिथं आणलं. तिथं गवताची गंजी होती, त्या गंजीवर बसवलं. गंगादास बाबा पटकन कुटीमध्ये धावले, आतून गंगाजळी आणली, आतून गंगाजळी घेऊन बाहेर आले. राणीसाहेबा तिथं बसलेले आहेत. कमरेला बांधलेली तिची चादरीने घट्ट बांधलेलं होतं दामोदराला, ती गाठ सोडली, मागा असलेल्या दामोदराला पुढं घेतलं आणि घट्ट मिठी मारता क्षणी झालं असं त्या दामोदराला त्या किरातीचं टोक टोचलं. आई, अगं अगं तुझ्या छातीत सुरा खुपसलाय ग, तुझ्या छातीत सुरा आहे, तुझ्या पोटात सुरा आहे ग आई. बाळा, माझ्या पोटामध्ये खुपसलेला सुरा बघू नकोस, पण या विश्वासघातकी इंग्रजांना या अखंड हिंदुस्थानच्या पाठीत जो सुरा खुपसलाय ना, तो काढल्याशिवाय शांत बसू नकोस, असं आपल्या मुलाला सांगितलं. रघुनाथ पंतांना जवळ बोलवलेलं आहे, आपल्या मुलाला त्यांच्या ताब्यात दिलं. सांगितलं, काळजी घ्या. स्वतःच्या हाताने स्वतःच्या पोटात खुसलेली ती किरात बाहेर काढली आणि राणी त्या गवताच्या गंजीवर आडवी झाली. गंगादास बाबा पुढं धावले, हातात आणलेली गंगाजळी मुखामध्ये ओतायला लागली. एवढा विरक्त माणूस, पण तो देखील ढसाढसा रडला. हो, तो देखील ढसाढसा रडला. दामोदर रडू लागला. रामचंद्रराव देशमुखांच्या काहीतरी लक्षात आलं की राणीसाहेबा काहीतरी पुटपुटतायत. पटकन पुढं झाले आणि कान देऊन ऐकलं तर राणीसाहेबा म्हणत होत्या, नैनं छिंदंती शस्त्राणी, नैनं दहती पावकः, न चक्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. राणीसाहेबा गीता जगल्या होत्या मंडळी, गीता जगल्या होत्या. पाहता पाहता राणीसाहेबांचे प्राण त्या देहातून निघून गेले. दामोदर रडत होता, बाकीचे सोपस्कार करायला काही वेळ नव्हता. गंगादास बाबांनी गंगाजळ राणीच्या मुखामध्ये घातलं. जे काही मंत्र म्हणायचे ते गंगादास बाबांनी म्हटले, दामोदराच्या हातात दिला आणि दामोदरांनी त्या चितेला अग्नी दिला. तितक्यात दुरून टापांचा आवाज आला. टापांचा आवाज येता क्षणी रामचंद्रराव दामोदराला घेतलं त्यांनी आणि ते जंगलात दिसेनासे झाले. आणि इकडे या चितेमध्ये ती तेजस्वी रणरागिणी, अग्निशलाका, अग्नीचं रूप असणारी रणरागिणी अग्नीमध्ये विलीन होऊन गेली. दामोदराला घेऊन हे निघून गेले जंगलामध्ये. पण गुल मोहम्मद संन्यासाचा वेश धारण करून तिथंच बसून राहिला. का?
कारण राणीने सांगितलं होतं, म्लेच्छांचा स्पर्श देहाला होईल भीतीही मजला, म्हणून जाळा माझ्या देहाला. इंग्रजांनी ठरवलेलं होतं राणीला जिवंत किंवा मृत पकडायचं. हा इंग्रज इतका खालच्या पातळीला जाईल की राणी साहेबांना चितेमधून सुद्धा काढेल. म्हणून गुल मोहम्मद तिथं रक्षण करत बसून राहिला. जीवावर उदार होऊन काय निष्ठा म्हणावी मंडळी. आपल्यासारख्यांना प्रश्न पडतो, काय मिळालं? शेवटी प्राणत्याग, देहत्याग करावा लागला. कुणी उभं राहिलं का मदतीला? मुलाचं काय झालं? आम्ही हेच विचार करतो. आम्ही हाच विचार करतो कारण आम्ही समाजाचा विचार करत नाही. आम्ही फक्त आमच्यापुरतं पाहतो. मी फक्त माझ्यापुरतं पाहतो. त्यामुळं इतरांच्या कल्याणाचं काय आहे हे पाहत नाही. त्यामुळे या देहाचा उपयोग केवळ आणि केवळ माझा उद्धार कसा होईल एवढंच बघतो. देशाचा, देवाचा आणि धर्माचं कल्याण होण्याचा विचार करत नाही. पण जे असामान्य आहेत, राणी साहेबांसारखे आहेत, ते त्यांना पूर्ण माहिती असतं की हा देह जो आहे तो नश्वर आहे. तो आज ना उद्या जाणार. पण याचा वापर जर लोककल्याणासाठी, देव, देश आणि धर्मासाठी केला तर आणि तरच या नरदेहाचं सार्थक होणार आहे. आणि त्यामुळंच त्यांच्या कीर्तीचे पोवाडे आजही गायले जातात. आपण तर गातोच आहोत, पण शत्रूंनी देखील कौतुक करावं असं राणी साहेबांचं व्यक्तिमत्व होतं मंडळी. टॉरेन्स नावाचा इंग्रज अधिकारी म्हणतो की ही तर हिंदुस्थानची जॉन ऑफ आर्क. एरविन ऑल्डॉननी म्हणावं की जिला संस्थान सांभाळता येणार नाही असं आम्हाला वाटलं होतं, ती या समरांगणात एखाद्या विद्युल्यतेप्रमाणे चमकून गेली. स्वतः ह्युरोजनी म्हणावं, द क्वीन ऑफ झासी वॉज द बेस्ट अँड द ब्रेविएस्ट ऑफ ऑल रिबेल्स. मग आमच्या भारत आंबेंना देखील उचंबळून येतं. तांबे कुलोत्पन्नच ना ते देखील. त्यांनी म्हणावं, कडकडा कडाडे विजली, लग शत्रूची लक्तरे थिजली, मग कीर्ती रूपे ती उरली, रे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू दोन ढाळी, ही स्वातंत्र्याची ज्योत मावळे येथे झाशी वाली. सुभद्रा कुमारी चौहान म्हणतात, सिंहासन हिल उठे राजवंशों ने भ्रुकुटी तानी थी, बूढ़े भारत में भी आई फिर से नई जवानी थी, बुनी हुई आज़ादी की कीमत सबने पहचानी थी, दूर फिरंगी को करने की सबने मन में ठानी थी, चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी, बूंदे लेहर बोलो के मुँह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी, झांसी वाली रानी थी. आणि आम्ही म्हणावं, मुक्या मनाने किती उगाळावे शब्दांचे बुडबुडे, तुझे पोवाडे गातील पुढती तोफांचे चौघडे. मंडळी, या व अशा चरित्रांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं की नवराष्ट्र बांधणीसाठी, नवीन राष्ट्राच्या बांधणीसाठी, नवीन राष्ट्राचा विचार करणाऱ्या राष्ट्राच्या बांधणीसाठी काय करावं? हा देह थोड्या प्रमाणात काहींना झिजवावा. किती झिजवावा? जरी दुपार झाली असेल, ऊन जास्त असेल, तरी त्या उन्हामध्ये जाऊन मतदान करावं. किमान एवढा देह झिजवावा. ही सुरुवात आहे मंडळी. हा देह देव, देश आणि धर्मासाठी झिजवला तर या देहाचा, किंबहुना या नराचा नारायण झाल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, समर्थ रामदास यापेक्षा वेगळं काय सांगतात? देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, देह त्यागिता कीर्ती, देह त्यागिता कीर्ती, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. पंढरीनाथ भगवान की जय. भारत माता की जय. साधा खाली चिदान देगा देवा, तुझा व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी, करडळमळ भूमंडळ सिंधू जळवदनी, कडाडिले पर्वात धाके भुवनी, सुरवर निशाचर त्या झाल्या पर्णी,
ताळे उठला प्रतिशब्द थरथरला धरणी धर्मानीला खेद कडाडिले पर्वत उडगड उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय श्री हनुमंता तुमचे निप्रसादे नभिकृतंता जय देव टांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणेन मा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियेन बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पया अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पंढरीनाथ महाराज की जय महारुद्र हनुमान की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे पळ पळ पळत आहे सर्व आयुष्य माझे वसुनी उदरी माते जाहलो पूर्णोझे कधी न करीत सेवा मी तुझी रे अनंता विषयी विरत झालो तुझी आहे सत्राता पंढरीनाथ भगवान की जय सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ।